त्यावेळी महिलांसाठी स्त्रियांसाठी शिक्षणाची माननीय अमर दारं सिंह खुली जी, करणारे माननीय अमर सिंह जी, जब कोई समाज सदस्य सुधारणा बोल रहा हो, असेल, उसके बीच से आप नहीं जाएंगे। समाज सुधारणा असेल, सदन की स्त्री मर्यादा। सुधारणा असेल, स्त्री शिक्षण अभी असेल, भी मैं सभी सदस्यों से, एक मिनट, सभी माननीय सदस्यों से कहना चाहता हूं कि जब कोई माननीय सदस्य अगर बोल रहे हैं उनके और चेयर के बीच से क्रॉस करके मत जाएं। ये माननीय उस सदस्य की और चेयर सभी सदस्य। धन्यवाद अध्यक्ष महोदय. आज या ऐतिहासिक क्षणी बोलताना मुद्दाम डोक्यावर फुले पगडी घालून उभा आहे बोलायला, कारण जेव्हा या देशामध्ये ढोल गंवार शूद्र पशु नारी सब ताड़न के अधिकारी हे ब्रह्मवाक्य मानलं जात होतं, त्याचं पालन होत होतं, तेव्हा स्त्री स्वातंत्र्याचा स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणारे पहिले समाज सुधारक कोण होते तर ते महात्मा ज्योतिराव फुले होते. जेव्हा पूर्ण चेहरा झाकला जाईल असा घुंगट ओढून चूल आणि मुलीपर्यंतच, चूल आणि मूल यापर्यंतच महिलेला राखून ठेवलं जात होतं, तिला बंधनात ठेवलं जात होतं, माणूस म्हणून सुद्धा जगण्याचा अधिकार नाकारला जात होता, तेव्हा ज्यांनी उंबरठा ओलांडला, शेणगारा सोसला, पण स्त्रीला अक्षरांची ओळख करून दिली, तिला तिच्या स्त्रीत्वाची जाणीव करून दिली, त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, या फुले दाम्पत्याचं फार मोठं योगदान या संपूर्ण प्रवासात आहे. आणि आज नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या अंमलबजावणीची चर्चा करत असताना महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करणं आपणा सर्वांचं कर्तव्य आहे. आणि त्याच वेळी त्यांच्या द्विजन्म शताब्दी वर्षातही अजूनही त्यांना भारतरत्न पुरस्कार आपण देऊ शकलो नाही, हे देशाचं दुर्दैव आहे. अध्यक्ष महोदय, महात्मा ज्योतिराव फुले तथागत भगवान गौतम बुद्ध आणि संत कबीर यांना गुरुस्थानी मानणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे इंग्लंड अमेरिकेला जमलं नाही ना ते करून दाखवलं. संविधानाच्या अंमलबजावणीपासून पहिल्या दिवसापासून हा महिलांना मतदानाचा अधिकार दिला. आणि ही नररत्न ज्या महाराष्ट्रात जन्मली त्या महाराष्ट्राचा मी मावळा आहे. या महाराष्ट्रात एक फार मोठा मातृत्वाचा, नेतृत्वाचा आणि कर्तृत्वाचा वसाडी वारसा आहे. जो मातृत्वाचा वसाडी वारसा आहे तो राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा आहे. कर्तृत्वाचा वसाडी वारसा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुल्यांचा आणि नेतृत्वाचा वसाडी वारसा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा आहे. आणि त्यामुळे या महिला आरक्षण विधेयकाला विरोध असण्याचं काही कारणच उद्भवत नाही. इतकंच नाही अध्यक्ष महोदय, तर देशात पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% महिला आरक्षण देणारं राज्य हे महाराष्ट्र होतं. आणि तेव्हाचे मुख्यमंत्री होते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. देशाला पहिलं महिला धोरण देणारे, संरक्षण दलात महिलांना नोकरीची संधी देणारे, वडिलोपार्जित संपत्तीमध्ये सुद्धा महिलांना वाटा देणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब होते. आणि त्यामुळे या महिला आरक्षण विधेयकाला विरोध करण्याचा मुळीच प्रश्न नाही. आणि जर कोणी म्हणत असेल की कुणाला वाटत असेल की हे करून आपण उपकार करतो, तर त्यांना एवढंच सांगू इच्छितो की उपकार आपण करत नाही आहोत, तर त्या मातेनं आपल्याला जन्म दिला आणि हे जग बघण्याची संधी दिली, हा तिचा आपल्यावर उपकार आहे. पण अध्यक्ष महोदय, एक अंतर्मुख होऊन मात्र विचार करावा लागतो की एकीकडे आपण नारी शक्ती वंदन विधेयकाच्या अंमलबजावणीची चर्चा करतो आणि त्याच वेळी आपल्याच देशामध्ये बेटी बचाव बेटी पढाव हे अभियान राबवावं लागतं. त्याच वेळी आपल्या देशामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाते. लाखो महिला या बेपत्ता होण्याच्या तक्रारी नोंदल्या जातात, त्याच्यावर कुठली ऍक्शन घेतली जात नाही. आत्ताच अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये एका भोंदू बाबांचं प्रकरण समोर आलं आणि त्या भोंदू बाबाचं प्रकरण समोर आल्यानंतर त्या लैंगिक अत्याचार प्रकरणातले व्हिडिओज हे समाज माध्यमावर जर व्हायरल झाले तर मग तपास करणारे अधिकारी आणि पर्यायानं गृहमंत्री म्हणून त्यांची या महिलांचं संरक्षण करण्याची जबाबदारी नव्हती का, हा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणूनच अध्यक्ष महोदय, अंमलबजावणी करणाऱ्यांच्या मानसिकतेविषयी जरूर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. कारण यत्र नार्यास्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता असं एकीकडे म्हणणाऱ्या आणि त्याच वेळी स्त्रियांना वेदांचं अध्ययन नाकारणाऱ्या आणि पतीची सेवा हे स्त्रीचं कर्तव्य असं मानणाऱ्या मनुस्मृतीचा उदो करणाऱ्यांच्या हातात जर याची अंमलबजावणी असेल तर याच्या अंमलबजावणीच्या हेतू शुद्धतेविषयी खरोखर मनात शंका निर्माण होते. कारण अध्यक्ष महोदय, खरं तर जसं मगाशी माझे सहकारी अरविंदजी सावंत यांनी म्हटलं त्या पद्धतीने संपूर्ण विरोधी पक्षाचं हेच मत होतं की नारी शक्ती वंदन विधेयक हे 2024लाच लागू करा, द्या आमच्या बहिणींना हक्काचा अधिकार, द्या आमच्या बहिणींना या पार्लमेंटमध्ये आणि विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व.
आणि हे फार सोपं होतं करणं. आणि हे आवर्जून सांगतो कारण उद्या हे सांगितलं जाईल की विरोध केला, पण विरोध या गोष्टीला नाही, अंमलबजावणीच्या पद्धतीला मात्र नेमका विरोध. कारण अध्यक्ष महोदय, नारी शक्ती वंदन विधेयक जे आपण 2023 मध्ये पारित केलं, त्याच वेळी त्यामध्ये फक्त सेन्सस, पॉप्युलेशन सेन्ससचा जर एक मुद्दा बाजूला गेला असता, डिलिमिटेशनचा मुद्दा बाजूला गेला असता, तर 2024 मध्येच हे विधेयक लागू करता आलं असतं आणि आता ही चर्चा करण्याची आवश्यकता भासली नसती. उलट 33% महिला भगिनी या संसदेचा भाग असल्या असत्या. परंतु आता मात्र जे विधेयक आणलंय ते महिला विधेयकाच्या आडून एक वेगळा कावा तर खेळला जात नाही ना, हा प्रश्न उपस्थित होतो. कारण एकीकडे डिलिमिटेशन नंतर 815 सदस्य होणारे हे सदस्य होत असताना उत्तरेकडच्या राज्यांना 40% प्रतिनिधित्व आणि दक्षिणेकडच्या राज्यांना जेमतेम 20% प्रतिनिधित्व मिळालं. तर एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य, हे जे तत्व आहे, या तत्वाला हरताळ फासली जाणार नाही. दुसरीकडे महत्वाचा मुद्दा हा आहे की समजा शाळेमध्ये एक विद्यार्थी आहे, तो विद्यार्थी चांगला अभ्यास करतो, चांगला अभ्यास करून चांगल्या गुणांनी पास होतो. दुसरा विद्यार्थी म्हणावा तसा अभ्यास करत नाही, त्याला गुण मिळत नाही. आपण बक्षीस कुणाला देणार? चांगल्या गुणांनी पास झालेल्या की अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्याला? दुर्दैवानं ज्या राष्ट्रीय कार्यक्रम ज्या राज्यांनी अत्यंत प्रभावीपणे राबवले, लोकसंख्या नियंत्रणात आणली, त्या राज्यांना मात्र डिलिमिटेशन मध्ये शिक्षा मिळेल का, आणि ज्यांनी राबवली नाही त्यांना मात्र याच्यामध्ये सवलत मिळेल का, असा प्रश्न निर्माण होतो. दुसरा महत्वाचा मुद्दा येतो तो प्रादेशिक असमतोलाचा. दोन महत्वाचे मुद्दे सर. प्रादेशिक असमतोलाचा मुद्दा आज आपण बघतो संपूर्ण देशामध्ये शहरी भागामध्ये लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणावर वाढली आहे आणि डिलिमिटेशनचा निकष हा फक्त लोकसंख्या असेल तर शहरी भागातलं प्रतिनिधित्व फार मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि त्याच वेळी ग्रामीण भागाचे मुद्दे, ग्रामीण भागाचे प्रश्न मांडण्यासाठी, माझ्या शेतकऱ्यांचे, माझ्या कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी पुरेसं प्रतिनिधित्व मिळेल का, हा पुढचा फार महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर जेव्हा 815 सदस्य होतील अध्यक्ष महोदय, तेव्हा या 815 सदस्यांना आज या सभागृहामध्ये अनेक सदस्य असे आहेत की ज्यांना हा प्रश्न आहे की माझा प्रश्न काळात कधी लागणार. त्यांना अनेकदा हा प्रश्न पडतो की 0 आवर मध्ये मी जी 2 मध्ये सर 0 आवर मध्ये मी मुद्दा मांडतो त्याचा मला ट्रेजरी बेंच कडून लिखित उत्तर येत नाही. मला जो खासदार निधी मिळतो तो केवळ 5 कोटी रुपयांचा मिळतो. 24 लाख लोकसंख्या असते, म्हणजे रुमाल दिला आणि कोट शिवायला सांगितलं अशी परिस्थिती आहे. माननीय स्पीकर, त्यामुळे या डिलिमिटेशनच्या विषयी जवाब देने के लिए कहा सर, कंक्लूड कर रहा हूं सर. त्यामुळे या डिलिमिटेशन विषयी पारदर्शकता आणि सुस्पष्टता असणं हे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून कुणावरही अन्याय होणार नाही. आणि त्याच वेळी जे माझे मित्र पक्षातले साथीदार आहेत त्यांना फक्त एक सल्ला देऊ इच्छितो की काही लोकांचा इतिहास असा असतो की ज्यांच्या वेळी असं म्हटलं जातं ऐसा कोई सगा नाही जिसे इन्होंने ठगा नाही. त्यामुळे यावर मतदान करताना याचा आपण जरूर भान ठेवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि महिला विधेयकाला मुळीच विरोध नाही, परंतु डिलिमिटेशनच्या बाबतीत पारदर्शकता आणि सुस्पष्टता असायला हवी अशी मागणी करतो. धन्यवाद. जय शिवराय. श्री नरेश महास्के जी, श्री नरेश महास्के जी. माननीय अध्यक्ष महोदय, आज ऐतिहासिक सदन में नारी शक्ति वंदन विधेयक पर चर्चा के लिए खड़ा होना मेरे लिए केवल